नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो बघा, तुमचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं चालू होतं की सर इंग्लिश विषयाचा पेपर द्या. तो इंग्लिश विषयाचा पेपर मी आज घेऊन आलेलो आहे. हा IMP पेपर समजा तुम्ही, कारण की यामधलं जवळपास 60% पोर्शन हा तुमचा अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे तुम्हाला बोर्ड परीक्षेकरता. आणि विशेष म्हणजे तुमचा जो पॅटर्न आहे बोर्डाचा तो याच्यावरनं तुम्हाला समजायला अगदी सोपं जाणार आहे. बघा, पेपर समजून घेऊया. 80 गुणांचा हा जो पेपर असतो, या 80 गुणांच्या पेपरमध्ये आपल्याला 3 तासाचा वेळ दिलेला असतो. मित्रांनो, अगदी सोपी पेपर असतो, काहीही कठीण नाही आहे. व्यवस्थितरित्या जर वाचन केलं पुस्तकांचं तर मार्क सगळे मिळू शकतात. बघा आता आपल्याला कशा पद्धतीनं पहिला जो प्रश्न आपल्या इथं दिलेला असतो तो असतो मित्रांनो लँग्वेज स्टडी. आणि या लँग्वेज स्टडीमध्ये पहिला जो क्वेश्चन तुम्हाला विचारलेला असतो तो असतो की कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युझिंग अ करेक्ट लेटर. करेक्ट लेटर म्हणजे एक वर्ड फक्त गायब केलेला असतो. जसं ड्रीम मधला मधातला आर गायब केलेला होता, सुपर मधला ई गायब केलेला होता, ट्रूथ मधला टी गायब केलेला होता आणि कल्चर मधला यल गायब केलेला होता. तो फक्त एक वर्ड तिथं आपल्याला मधात लिहायचा होता. असेच वर्ड्स येतात, त्यातला एक वर्ड्स लिहायचा असतो. कोणताही अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे, वर्ड्स तयार झाला पाहिजे, एवढा त्याचा अर्थ असतो. मग तो कोणताही वर्ड्स तुम्ही घेऊ शकता. बघा अगदी सोपा आहे, काही कठीण नाही आहे. पुढचा आपल्याला त्याच्यापेक्षा सोपी दिलेलं असतं मित्रांनो, तो असतो अल्फाबेटिकली ऑर्डर. पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकली ऑर्डर. अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे काय, A to Z या फॉर्मॅटमध्ये ते लावायचे असतात. आपल्या इथं काही वर्ड्स दिलेले आहेत. बघा पहिला जो वर्ड्स आपल्याला दिला आहे तो दिलेला आहे परसिस्ट, नंतर दिलाय कम्प्लीट, नंतर टर्न आणि नंतर सूत. मग याच्यातला पहिल्या नंबरवर कोणतं येईल, अल्फाबेटिकली कम्प्लीट, नंतर येईल परसिस्ट, नंतर येईल सूत, नंतर येईल टर्न. अशा पद्धतीचं ते वर्ड्स आपल्याला इथे येतील. नंतर आपल्याला पुढचं दिलेलं आहे बघा, अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे ABCD या फॉर्म मध्ये आपल्याला लावायचे आहे, म्हणून तसे आपण लावले. पुढचं आपल्याला वर्ड दिलेले आहेत, एफ वरून सुरू होणारे सर्व वर्ड आहे. पण एफ वरून सुरू होणारे वर्ड असले तर पहिला वर्ड एफ आहे, इथं एफ आहे, इथं एफ आहे, इथं एफ आहे. पण दुसरा नंबर कोणता आहे, व आहे, इथंही ओ आहे, इथंही ओ, इथंही ओ. चारही वर्ड्स मध्ये ओ दिलेला आहे. परंतु त्याच्यानंतर इथे आर दिलेला आहे पहिल्या याच्यामध्ये, दुसऱ्या याच्यामध्ये यू दिलेला आहे, नंतर इथं यू आहे, नंतर इथं यू आहे. पण त्याच्यानंतरचा वर्ड्स बघायचा आणि ते जे वर्ड्स बघत पुढे आपण गेल्यानंतर जसे अल्फाबेटिकली येतील, म्हणजे आता समजा बघा याच्यामधलं जर आपण अल्फाबेटिकली ऑर्डर लावतो तर फॉर्च्यून हा 1 नंबरवर येईल, फोरम हा 2 नंबरवर येईल, फाउंडर हा 3 नंबरवर येईल आणि 4 हा 4 नंबरवर येईल. अशा पद्धतीने आपण त्याची अल्फाबेटिकली ऑर्डर लावू शकतो. अगदी सोपं असते, काही कठीण नाही. पुढचं बघा काय विचारलं, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल, सॉरी हे झालंय. पुढचं आपण बघूया. पुढचं आपल्याला असं विचारलं मित्रांनो की पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे काय, हे दिलेलं जे वाक्य असतं हे व्याकरणिक दृष्ट्या थोडं चुकीचं असतं, ते आपल्याला बरोबर करून लिहायचं असतं. आणि अगदी सोपं असतं, काही कठीण नाही. बघा आता सुरुवात जेव्हा आपण कोणत्याही वर्ड्स पासून करतो तर टी इथं छोटा लिहिला, हा टी फक्त आपल्याला मोठा पाहिजे. आधी बघा इजंट हा वर्ड जेव्हा आपण लिहितो तो या पद्धतीनं असं करतो आणि मग इथं हे देऊन अशा पद्धतीने लिहितो इजंट. तर तसं आपल्याला लिहिणं गरजेचं होतं. बस झालं, त्यातलं आपण करेक्शन केलेलं आहे. पहिल्याच्या टी मोठा काढला, इथं इजंटला हे देऊन आपण इजंट असं लिहिलं. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, याच्या वाक्यात सुद्धा सुद्धा यम इथं छोटा दिलेला आहे, यम आपण मोठा करूया. आणि त्याच्यानंतर इथं असं दिलेलं होतं मे बी यू आर राईट. बघा मॅटरेड रामलाल, सॉरी रामलाल, इथं असं दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, काहीच नाही. एम हा मोठा करायचा आहे आणि एम मोठा केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे पुढचं जे वाक्य आहे राईट मॅटर रामलाल, या 2 नंबरच्या वाक्यामध्ये आपल्याला बघा वाक्य असं दिलेलं आहे मे बी यू आर राईट मॅटरेड रामलाल. आता याच्यामध्ये आपल्याला असं करायचं आहे, एम हा मोठा करायचा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट बघा इथे मोठा केला आहे आपण. आणि हे जे वाक्य आहे इथून मे बी यू आर राईट मॅटरेड रामलाल, तर हे मे बी यू आर राईट पर्यंत आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि इथे एक कॉमा देऊन मॅटेरियल रामलाल एवढं ठेवायचं आहे फक्त. कारण की बघा जेव्हा आपण माय सेड असं म्हणतो त्याच्यानंतर कॉमा लावतो आणि बाकीचं वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकतो, म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकतो, तसं आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा एक तुम्हाला सोपं आहे, मेक अ 4 वर्ड मिनिमम 3 लेटर्स. एक वर्ड दिलेला असतो, इथं दिलेला आहे तुम्हाला बघा रिसर्च हा एक वर्ड दिलेला आहे आणि ह्या रिसर्च हा वर्ड दिल्यानंतर याच्यापासून तुम्हाला काही वर्ड बनवायला सांगितले ज्याचे 3 लेटर म्हणजे 3 लेटर मध्ये तो वर्ड्स असला पाहिजे. जसं आहे रिसर्च वर्ड आपण बघा आर, इयर, कार, हियर अशा पद्धतीचे वर्ड्स इथं बनवू शकतो. अगदी सोपं आहे. आपल्याला मिनिमम ऑफ द 3 लेटर्स सांगितले होते आणि ते आपण इथं बनवले. पुढे याच्यापेक्षा वर्ड सोपं असतं बघा, राईट द रिलेटेड वर्ड इज द शो इन द एक्झाम्पल. राईट रिलेटेड वर्ड म्हणजे काय दिलं आहे इथं बघा, लँग्वेज करता
सिम्पल असा एक वर्ड दिलेला आहे. मग अधिक लँग्वेजला काय म्हणू शकतो? इझी, पोएटिक, रूड, डिफिकल्ट. कोणाची लँग्वेज डिफिकल्ट असते, कोणाची सिम्पल आहे, कोणाची इझी आहे, कोणी पोएटिक पद्धतीनं बोलते, कोणी रूड बोलते. म्हणजे असं आपल्याला लिहायचं होतं त्याला रिलेटेड. अगदी सोपं असतं, काही कठीण नाही. पुढे बघा, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापदाला रिलेटेड वर्ड बनवायचं असतं. क्रिया, जिथं क्रिया दिसते क्रियापद असतं. जर बघा स्पेंड, स्पेंड ही एक क्रिया आहे. डी वर्ण. आता डी वर्ण इथं दुसरा डान्स. आता काय आला आपलं शेवटी ई. ई वर्ण इथं बनवला इट. शेवटी आला टी. टी वर्ण बनवला टेक. टेक नंतर आला ई. पुन्हा इथं बनवलं ऑर्न. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं जो शेवटचा वर्ड येईल त्या शेवटच्या वर्डवरनं आपल्याला दुसरा वर्ड बनवायचा आहे. पण तो वर्ड हा ऍक्च्युली व्हर्ब असला पाहिजे. काही जण काही वेळा नाऊन विचारतील, पण शक्यतो व्हर्ब येतो, आय थिंक सो. तर तसं शेवटच्या वर्डवरनं बनायचं आहे. ठीक आहे, पुढचं आपण बघूया. डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन. इथं काय दिलेलं आहे बघा आपल्याला. इथं म्हटलं आहे आपलं मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. आता मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला याच्यात बनवायचं आहे. टू बी सराउंडेड बाय, याच्यावरनं एक मिनिंगफुल सेंटेन्स आपण इथं बनवून दिलेलं आहे बघा. कसं की अशा पद्धतीने आपण मिनिंगफुल सेंटेन्स बनवू शकतो. आपल्याला या वर्डवरनं बनायचं आहे. माय विलेज इज सराउंडेड बाय हिल्स अँड ट्रीज. म्हणजे माझ्या गावाच्या आजूबाजूनं, विलेज म्हणजे गाव, माझ्या गावाच्या आजूबाजूनं हिल्स म्हणजे टेकड्या आणि ट्रीज म्हणजे झाडं आहेत, असं आपण इथं लिहायचं आहे. ऑर, आता याला ऑर सुद्धा आहे. एक तर हे बनवा, नाही तर दुसरं काय विचारलं, ॲट द क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स अँड टू एक्सपांड इन मिनिंगफुल. आता क्लॉज टाकून मिनिंगफुल बनवायचं होतं. इथं लिहिलं होतं राजू इज जस्ट लिटिल किड्स, एवढं दिलं होतं. आपण पुढे लिहायचं होतं हु इज अ ग्रेट सिंगर, असं आपण त्याच्यासमोर लिहू शकतो. हु इज अ ग्रेट सिंगर. चला, तो एक लहान मुलगा आहे आणि तो एक चांगला सिंगर आहे. ठीक आहे, आता पुढे दिलं होतं आपल्याला बघा, अटेम्प्ट एनी वन, ॲड अ प्रेफिक्स अँड सफिक्स अँड मेक अ न्यू वर्ड. कोणतेही, म्हणजे तुम्ही एक तर त्याला समानार्थी किंवा विरुद्धार्थी कोणतेही शब्द इथं लिहू शकता. बघा, ट्रीट इथं लिहिलं ट्रीटमेंट, ट्रीटचं ट्रीटमेंट केलं. पॉसिबल, इम्पॉसिबल किंवा पॉसिबिलिटी असे वर्ड तुम्ही लिहू शकता. बघा, ट्रीटमेंट, पॉसिबल, इम्पॉसिबल. बघा, तुम्हाला एक समानार्थी लिहा नाही तर विरुद्धार्थी लिहा, दोन्ही चालतात. किंवा त्याला ऑर असं दिलेलं होतं. माझ्या मते तरी हेच करा, आणि हे सगळे पुस्तकाच्या मध्ये दिलेले असतात. एक तर हे करा, नाही तर दुसरं ऑर दिलं होतं, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे. ते थोडं हार्ड जाऊ शकतं कदाचित तुम्हाला, वरचं थोडं सोपं आहे. खाली बघा, ट्रीट वर्ण मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं होतं. वी मस्ट ट्रीट एल्डर विथ द रिस्पेक्ट, असं आपण एखादं वर्ड सेंटेन्स बनवू शकतो. पण त्याच्यापेक्षा माझ्या मते तरी वरचं तुम्ही सॉल्व्ह करावं असं मला वाटतं. ठीक आहे, ज्याला जमत असेल त्यांनी केलं तरी चालेल. पुढं बघा, टेक्च्युअल पॅसेज. 2 पॅसेज येतात. पहिला पॅसेज आपण बघणार आहोत. पहिले लँग्वेज स्टडी आपण बघितली. लँग्वेज स्टडीमध्ये आपण बघितलं 10 मार्कांसाठी, अगदी सोपं आहे. पुढचं पॅसेज आहे आपल्याला 20 मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे. सोपी पॅसेज आहे. बघा, बी स्मार्ट, यामधील आपल्याला हा पॅसेज विचारला होता. मी तुम्हाला एक पॅसेज चांगला समजून देतो, दुसरा पॅसेज तुम्ही फक्त बघायचा आहे, मी समजून देणार नाही, अगदी सोपा असतं म्हणून. आता बघा, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, पॅसेजवरूनच लिहायचं आहे. इथं पहिले काय विचारलं आपल्याला, लाईफ इज समथिंग लाईक ॲन. बघा, या पॅसेजमधलं शोधून पुढची फिलिंग द ब्लँक लिहायची होती. आता कुठे आहे हे पॅसेजमध्ये थोडं शोधायचं. लाईफ इज समथिंग कुठं दिसते आपल्याला, बघा इथं तुम्हाला दिसेल वर्ड, लाईफ इज समथिंग लाईक ट्रम्पेट. आता बस, इथं काय लिहिलं होतं एवढं, लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. बस, हा ट्रम्पेट वर्ड इथं लिहून टाकायचा आपल्याला, बस एवढंच करायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हा ट्रम्पेट नावाचा शब्द इथं लिहायचा आहे, बस. त्याच्यानंतर पुढचं बघा, एक काय दिलं, सक्सेस इज अ वॉक इन. आता सक्सेस इज वॉक काय, इथं दिलं सक्सेस इज वॉक इन द डार्क. ओके, इन द डार्क एवढं इथं लिहायचं आहे तुम्हाला, एवढं. त्याच्यानंतर पुढचं वर्ड्स बघा, डॅश ऑफ द एनर्जी वी पुट फोर डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. आता याच्या तिसऱ्या नंबरचं बघा, आपण इथं शोधलं तर आपल्याला इथं मिळते द क्वालिटी अँड क्वांटिटी. बघा, क्वालिटी अँड क्वांटिटी हे आपल्याला इथं मिळते, ते आपल्याला लिहायचं. कारण की याच्या समोर बघा तुम्हाला दिलेलं आहे ना. फोर्थ, इम्पॅक्ट ऑफ रिझल्ट, हे याच्या समोरचं सेंटेन्स आहे ना. हे पुढचं क्वालिटी अँड क्वांटिटी हे फक्त इथं लिहायचं आहे. पुढचा वर्ड बघा, म्हणजे एक सेंटेन्स, व्हेन वी टेक अ नेक्स्ट स्टेप इट द शूड सपोर्ट अँड होल्ड अस, असं इथं दिलेलं आहे. आता याच्या पुढचं कुठं आहे, तर 4 नंबरचं बघा, हे इथं दिलेलं आहे, व्हेन यू टेक यू नेक्स्ट स्टेप्स दिलेलं आहे. शेवटी काय नाही आहे त्याच्यामध्ये, हे नाही आहे, की असं आहे. त्याच्यानंतर विदाऊट अ क्रॅक, बस विदाऊट अ क्रॅक इथं लिहायचं आहे, फक्त एवढं आहे, सोपं. तिथल्या तिथंच असतं, फक्त शब्द तशा शब्द शोधायचा आणि त्याचा पुढचा वर्ड्स लिहायचा. त्याच्यानंतर इथं काय विचारलं बघा, अगदी सोपं आहे. इथं विचारलं
व्हॅल्युएबल थिंग विच स्पीक ऑफ इमॅजिनेशन अँड द एनर्जेस, म्हणजे व्हॅल्युएबल थिंग. आता व्हॅल्युएबल थिंग कोणते आहेत बघा, इथं वरच दिलेलं आहे, इतकं सोपं आहे बघा. बघा व्हिजन, विशेष, त्यानंतर इंटेन्शन अँड ड्रीम्स आल व्हॅल्युएबल. बघा व्हॅल्युएबल वर्ड दिसला आणि याच्यामध्ये बघा व्हॅल्युएबल, आणि ऑलरेडी व्हॅल्युएबल थिंग्स तुम्हाला विचारलं होतं, त्याच्यावरनं तुम्ही पाहून ती गोष्ट लिहू शकता. अगदी सोपं आहे, काहीही कठीण नाही आहे. ठीक आहे, हा व्हॅल्युएबल वर्ड्स आहे आणि इथं सुद्धा व्हॅल्युएबल दिलेलं होतं. ते 4 गोष्टी तिथं लिहायच्या असतात. ठीक आहे, चालेल, ओके. चला पुढे बघा. फाइंड आउट द वर्ड फ्रॉम द पॅसेज विच मीन. आता ह्या पॅसेजमध्ये या शब्दाचा अर्थ काय आहे हे तुम्हाला विचारलं. टू कॅरी आउट, टू एक्झिक्यूट असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्लॅन ऑफ ॲक्शन इथं दिलेलं आहे, इथं तुम्हाला दिलेलं आहे स्ट्रॅटेजी असं दिलेलं आहे. प्लॅन ऑफ ॲक्शन त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात. आपण प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे काय तर स्ट्रॅटेजी ठरवतो. हे वर्ड्स थोडेसे असू शकतात, परंतु हिंमत करा लिहिण्याची आणि थोडं बघून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. बघा ग्रामरमध्ये आपल्याला वाटतं काही नाही, 2-4 मार्काचं ग्रामर आहे. 2-4 मार्काचं जास्तीत जास्त तुम्हाला ग्रामर विचारलं जातं. याच्यामध्ये इथं असं आहे यूज अनलेस. हा अनलेस वर्ड्स फक्त यूज करायचा आहे. करायचं काय मित्रांनो, काहीच नाही. त्याच्यातलं इफ काढून टाका आणि डोंट काढून टाका. अनलेस वै पुट, हा वै जसाच्या तसा ठेवा. बघा अनलेस हा इथं ठेवा सुरुवातीला, अनलेस हा वर्ड अगदी सुरुवातीला ठेवा आणि त्याच्यातलं डोंट काढून टाका, इफ काढून टाका. मग होईल आपलं तयार अनलेस वै पुट एनिथिंग इन कॅन्ट. बाकीचं वाक्य जसंच्या तसं, काही प्रॉब्लेम नसते. पुढचं एक असतं नॉट ओनली बट ऑल्सो. हे तर विचारलं जातं वर्ड. नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये आपल्याला करायचं काय, काहीच नाही. बघा देच्या नंतर नॉट ओनली लावायचं आहे. दे जिथं आहे त्याच्यानंतर नॉट ओनली लावायचं आहे. पूर्ण वाक्य जसंच्या तसं, आणि जिथं कंजंक्शन तुम्हाला दिसेल तिथं बट ऑल्सो लावायचं आहे. बस बाकीचं सेंटेन्स जसंच्या तसं ठेवायचं, लक्षात घ्या. आणि हे IMP आहे, नॉट ओनली बट ऑल्सो. IMP येतच, म्हणजे हेच येईल असं नाही, पण नॉट ओनली बट ऑल्सो येत असतं. पुढे बघा काय विचारलं आपल्याला आता, व्हॉट इज युअर गोल. आता हा तुमचा जो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन, ज्याला मराठीत सोमत म्हणतो, तो क्वेश्चन आलेला आहे. इथं विचारलं व्हॉट इज युअर गोल, तुमचं गोल काय आहे, आणि व्हॉट एफर्ट विल यू मेक अचीव इट, तुम्ही ते करण्यासाठी काय काय कराल, असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. आता बघा मला हे म्हणायचं, जसं मी तुम्हाला मराठीत सांगितलं होतं तसंच आपण इथं सुद्धा याच्या माध्यमानं लिहू शकतो की आपण त्यासाठी काय काय करू, ते आपण याच्या माध्यमातून इथं शोधू शकतो. बघा या पॅसेजमध्ये जर थोडं आपण लक्ष घातलं तर शेवटचा जो हा पॅसेज आहे, सक्सेससाठी आपल्याला काय करावं लागेल, तो इथून इथपर्यंत तुम्ही लिहिला तरी तुम्हाला गॅरंटी सांगतो मी की तुम्हाला गुण मिळणारच आहेत, एवढं लक्षात घ्या. चला पुढे जाऊया. म्हणजे असं करायचं थोडंसं, त्या पॅसेजमधलंच ते तिथं मेन्शन करायचं. जमत असेल, स्वतः लिहित असाल, व्हेरी गुड, कारण की अगदी काही कठीण नसतं. व्हॉट इज युअर गोल, तुमचं गोल काय आहे, काय सक्सेस व्हायचं आहे, तुम्हाला बोर्डामध्ये चांगले गुण घ्यायचे आहेत, ते तुम्हाला लिहायचं आहे. पुढचा पॅसेजमध्ये तुम्हाला रॉंग की बरोबर एवढं दिलेलं आहे आणि ते तुम्हाला त्याच्यामधूनच लिहायचं. अगदी सोपं आहे. बघा एक सांगतो मी तुम्हाला, मीना स्टे अलोन इन अ अपार्टमेंट इन दिल्ली असं विचारलं होतं. मीना स्टे अलोन इन अपार्टमेंट इन दिल्ली. पहिला जो पॅसेज घेतला होता मित्रांनो, तो बी स्मार्ट या आपल्या लेसनमधून घेतलेला होता, आणि दुसरा पॅसेज जो आपल्या इथं घेतलेला आहे तो घेतलेला आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बिगर. तर असं लेसन इन लाईफ फ्रॉम अ बिगर म्हणजे भिकारी. ठीक आहे, त्याच्यापासून आपण काय धडा शिकू शकतो असं आहे. आता पहिला आपल्याला इथं बघा रॉंग विचारलं होतं, रॉंग किंवा राईट लिहा. बघा रॉंग किंवा राईट विचारल्यानंतर रॉंग किंवा राईटच त्याच्यासमोर लिहायचं आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. मीना स्टे अलोन इन अ अपार्टमेंट इन दिल्ली असं आपल्याला विचारलं होतं सेंटेन्स. बघा इथंच दिलेलं आहे दॅट वॉज मीना सी, म्हणजे ती स्टे अलोन इन अ अपार्टमेंट इन, बघा पॅरेंट लिव्ह इन दिल्ली. ठीक आहे, असं दिलेलं आहे. तर सी अलोन इन अ अपार्टमेंट, यात हिअर पॅरेंट लिव्ह इन दिल्ली, ती एकटी नव्हती. अलोन म्हणजे एकटी नव्हती. हिअर पॅरेंट लिव्ह इन दिल्ली, ती बापच्या वडिलांसोबत राहत होती, म्हणून ते रॉंग आहे. थोडं समजून घ्यावं लागेल मित्रांनो, फक्त आहे त्यामधलं काही कठीण नाही आहे. कम्प्लीट द वेब डायग्राम आपल्याला तुम्हाला त्याच्यातच विचारले जाते. द फोकस दॅट यू विल लर्न अबाउट द मीना फ्रॉम द पॅसेज, याच्यापासून आपण काय काय गोष्टी घेतल्या, काय बोध घेतलं, ते याच्यामध्ये तुम्हाला टिक करून मी दिलेलं आहे. किती बघा काय काय आहे, काय शिकतो आपण याच्यात. अलोन इन अपार्टमेंट हा एक पार्ट आहे. त्याच्यानंतर इथं व्हेरी, हे याच्यातले जे वर्ड्स आलेले आहेत ते वर्ड्स तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे. काही कठीण नाही आहे, सोपं आहे, फक्त बघून लिहा, मी पूर्ण सांगणार नाही. त्याच पॅसेजला घेऊन मग बाकीच्या फिलिंग द ब्लँक्स वगैरे इथं विचारलेलं तुम्हाला दिसतात. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड, याच्यामध्ये आपल्याला हा ग्रामरचा भाग येतो बघा, ते 2 मार्क आणि हे 2 मार्क, 4 मार्काचा ग्रामर आहे तुम्हाला जास्तीत जास्त. त्याच्यात जास्त भानगडीत पडू नका. पण आता बघा अगदी सोपं असते. इथं तुम्हाला हे डू ॲज डायरेक्टरमध्ये असं विचारलं की आपण थोडं झूम करूया. इथं दिलं आहे आपल्याला की राईट द सेंटेन्स युझिंग अ बिकॉज. बिकॉज लावायचं आहे, आणि बिकॉज कुठं लावतो आपण बघा, आपण मधामध्ये इथं बिकॉज लावतो.
सी स्टे अलोन इन अन अपार्टमेंट ॲज इथं दिले आहे की नाही, ॲजच्या ठिकाणी फक्त हे बिकॉज लावा आणि बाकीचं सेंटेन्स जसे तसं बस अगदी झालं. म्हणजे हा सुद्धा एक IMP आहे बघा. कोणतं? चेंज द व्हाईस, हा सुद्धा IMP विचारला जातो. इथं दिलेला आहे आय स्पॉटेड मीना असं एक सेंटेन्स दिलं आणि चेंज द व्हाईस विचारलं. आपल्याला सेंटेन्स असं बनवायचं मित्रांनो, मीना वाज स्पॉटेड बाय मी, बस असं तुम्हाला लिहायचं आहे सेंटेन्स. बघा लक्षात आलं असेल. तर पुढे आपण जाऊया. आता सेक्शन पोएट्रीचा आला. पोएट्री सेक्शनमध्ये आपल्याला इफ ही पोयम याच्यामध्ये दिलेली आहे. अगदी सोपा आहे हा पॅटर्न, काहीही कठीण नाही आहे. याच्यामध्ये अधिक एक गोष्ट लक्षात ठेवा, काही IMP तुम्हाला मी पोयम देतो, त्या IMP पोयम अगदी चांगल्या करून ठेवा, अगदी सोपे आहेत. बघा एक टीनेजर्स प्रेयर दिलेले आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली हे दिलेलं आहे, द ट्विन्स, इफ आणि ओ कॅप्टन माय कॅप्टन. ह्या काही पोयम आहेत, हे इम्पॉर्टंट पोयम आहेत थोड्या, ह्या लक्षात घ्या आणि ह्या पोयम चांगल्या व्यवस्थित करा. त्यातली बघा इफ ही पोयम मी इथं दिलेली आहे, याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पोयम दिलेली असेल आणि पहिले इथं बघा ट्रू ऑर फॉल्स विचारलेला आहे. अगदी तिथल्या तिथं असतं, काहीही गडबड होत नाही. गेट एनर्जी व्हेन अदर द ब्लेम ऑन यू, म्हणजे पहिला जो आहे ते आपण बघतो ते फॉल्स असं आपण इथं दिलेलं आहे. सांगण्याचा एक भाग आहे की तुम्हाला इथं पोयम येईल आणि पोयमवरनं प्रश्न उत्तर विचारलेले असतील, तिथल्या तिथं व्यवस्थित वाचून ते करा आणि इम्पॉर्टंट पोयम तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बघा अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह क्वालिटीज काय काय याच्यात आहे, निगेटिव्ह क्वालिटीज ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत, ते तुम्हाला लिहायचे. आता बघा हा जो पार्ट आहे हा हातचे गुण आहेत. जसं आपण मराठीमध्ये जसं होतं की आपल्याला एक कवितेचे नावं दिलेले होते आणि मग कवितेचे कवी सांगा, त्याच्यानंतर कवितेचे विषय सांगा, कवितेचा विषय काय तो सांगा, त्यानंतर कवितेतील ओळी आवडण्याची न आवडण्याची कारणं सांगा. तसंच याच्यामध्ये दिलेलं असतं. अगदी सोपं आहे मित्रांनो, काहीही कठीण नाही आहे. मी तुम्हाला एका याचं सांगतो आणि याचे गुण पूर्णपैकी पूर्ण मिळतात हे मात्र खरं. आता इथं आपल्याला पोयम आलेली आहे अ टीनेजर्स प्रेयर, अतिशय इम्पॉर्टंट पोयम आहे आणि वरची सुद्धा पोयम इम्पॉर्टंट आहे. काय काय विचारलं असतं, पहिलं असतं टायटल, नेम ऑफ द पोएट. आता टायटल कुठं असतं बघा, इथंच दिलेलं आहे, काही कुठं शोधण्याची गरज नाही. पोयमचं नाव ऑलरेडी दिलेलं असतं, टायटल दिलेलं असते, त्याच्यानंतर पोएट सुद्धा दिलेला असतो खाली, बस तो तिथं लिहायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला टायटल लिहायचं आहे आणि त्याच्या खाली पोएट नेम लिहायचं, जसं तसं पाहून. एक गुण आहे दोन्हीला मिळून. आता रायमिंग स्कीम तर त्याच्यापेक्षा सोपीच आहे. रायमिंग स्कीमसाठी काही मोठी गोष्ट करण्याची गरज नाही. आता ABCB आपण हे रायमिंग स्कीम कशी तयार केली, सोपं आहे. कोणत्याही कवितेची तुम्ही करू शकता बसल्या बसल्या. बघा शेवटचा वर्ड बघायचा. आता याच्यामध्ये दिलेला आहे आपलं बिगिनिंग्स. आता बिगिनिंग्स, आता याला रिलेटेड वर्ड आहे का बघा, म्हणजे रॅमिंग तयार होते का, ज्याला आपण म्हणतो यमक बनते काय, नाद तयार होतो का, नाद. बघा आता इथं बिगिनिंग मेक हे होत नाही, मग बिगिनिंग याला पहिल्या वर्ड्सला ये देऊन द्याचा कधी, आणि जर तसाच नाद खालच्या वर्डला तयार झाला तर मग तिथं सुद्धा ये द्यायचा, पण नाद होत नाही. बघा नाद इन द सेन्स रायमिंग तयार होत नाही, ज्याला आपण म्हणतो की तिथं त्याच्यामध्ये यमक बनत नाही. म्हणजे जसं आता बघा बिगिनिंग मेक नाही बनत, म्हणून याला ए दिला, याला बी दिला. आणि जर यमक बनतच नसेल तर पुढे पुढे चालायचं. बघा तिसऱ्या वर्डच्या तिथं आपण गेलो चूज, याला कुठं यमक जुळते का, नाही जुळत. चूज, मेक, बिगिनिंग्स नाही जुळत, पण इथं बघा इथं जुळते. चौथ्याला काय जुळते, टेक. कुठं जुळते ते, टेक मेक. बघा या दोन याचा जुळते. टेक आपण क्लिअर करू आणि पुन्हा घेऊ. इथं टेक आणि मेक इथं रायमिंग जुळते, म्हणून इथं बी दिला आणि इथंही बी दिला बघा. आणि म्हणून आपली रायमिंग अशी तयार झाली, ए बी सी बी ही आपली बनली रायमिंग. अगदी सोपं असते आणि पहिले 4 ओळी घ्यायच्या, जास्त घेण्याची गरज नाही. ठीक आहे. नंतर आपल्याला काय विचारलं असते, रायमिंग झाली नंतर फिगर ऑफ स्पीच. प्रत्येक याच्यात पोएममध्ये कोणत्या कोणत्या फिगर ऑफ स्पीच आहे त्या तुम्ही त्यात लिहूनच टाका. जसं ह्या प्रस्तुत पोएममध्ये अल्टरेशन, अपोस्ट्रोफी, त्यानंतर इन्व्हेन्शन्स, त्यानंतर मेटाफर, अशा काही याच्यामध्ये आपल्याला फिगर ऑफ स्पीच दिलेल्या आहेत, तशा फिगर ऑफ स्पीच लिहायच्या असतात. नंतर सेंटर आयडिया, म्हणजे आपण पुन्हा म्हणतो की कवितेचा विषय काय आहे तो लिहायचा असतो. आता या कवितेचा विषय काय दिलेला एवढा शॉर्टमध्ये लिहायचा, अ प्रेयर गॉड फॉर हिज हेल्प अँड गायडन्स टू चूज द राईट पाथ. म्हणजे मला योग्य मार्ग दाखव, त्यासाठी तू मला गायडन्स कर, मला मदत कर, असं सांगितलेलं आहे. असं शॉर्टमध्ये लिहायचं, काहीही कठीण नाही आहे. त्यानंतर तिसरा नंतरचा सेक्शन जो दिलेला आहे आपल्याला, हा सेक्शन 4, याच्यामध्ये आपल्याला नॉन टेक्च्युअल पॅसेज दिलेला असतो. हा नॉन टेक्च्युअल पॅसेज मित्रांनो एक लक्षात घ्या, मी जसं तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं होतं की कोणत्या तरी गोष्टीशी रिलेटेड असतो. एक तर पोल्युशनशी रिलेटेड राहील, एक तर तुमच्या ह्युमन बिईंग तुमच्या आयुष्याशी निगडीत राहील, किंवा तुमच्या गुड हॅबिट बॅड हॅबिटशी रिलेटेड राहील, एवढं लक्षात घ्या. आता बघा इथं आपल्याला हा अनसीन पॅसेज एक दिलेला आहे. माफ करा, या अनसीन पॅसेजमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. हे सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे, तिथंच दिलेलं असतं बघा. वै नीड, हे आपण मोडूया आणि बघा, वै नीड फॉर
आउट माइंड. आता इथं दिलेलं आहे हॅबिट ऑफ रिडिंग इज इज व्हेरी हॅपी. सॉरी, माफ करा. आता इथं बघा पहिल्या नंबरचा आपल्याला बघा, वी नीड सिरियस रिडिंग फॉर माइंड. इथं दिलेलं आहे वी नीड सिरियस रिडिंग फॉर माइंड. इथं काय विचारलं, वी नीड सिरियस रिडिंग. हा मधातलं जो वाक्य आहे बघा, सिरियस रिडिंग हे बस इथं टाकायचं आपल्याला. असंच्या असं सेंटेन्स याच्यात दिलेलं आहे, ते सेंटेन्स फक्त तुम्हाला मेन्शन करायचं आहे. इथं बघा दुसरं वाक्य बघू, रिडिंग हॅबिट मेक अ मॅन. रिडिंग हॅबिट काय करतात बघा, इथं दिलेलं आहे हॅबिट ऑफ रिडिंग इज अ व्हेरी हॅपी. बस व्हेरी हॅपी इथं लिहायचं आहे. अशा पद्धतीनं तिथल्या तिथं वर्ड दिलेले असतात, काहीही कठीण नाही. आता पुढे एक अधिक बघा, हॅबिट ऑफ रिडिंग. आता हॅबिट ऑफ रिडिंग काय करते, हॅपीनेस आणते, हेल्थी ठेवते, एज्युकेशन देते, नॉलेज देते, त्यानंतर अम्युजमेंट देते, ह्या सगळ्या गोष्टी देते. हॅबिट ऑफ रिडिंग म्हणून म्हणतो रिडिंग खूप महत्त्वाचं आहे. रिडिंग आणि रायटिंग खूप इम्पॉर्टंट आहे, तेवढं लक्षात घ्या. आणि ते त्याच्यातच दिलेलं आहे, ते काही चुकतं शोधण्याची गरज नाही. पुढे बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, राईट अपोजिट वर्ड लिहायचे. लो हाय सोपी दिलेले असतात ते. फुल एम्प्टी आपण म्हणतो फुल भरलेला आहे, टाक खाली आहे. रिच पुअर, त्यानंतर इन्वेक्स ऑलवेज, ठीक आहे. सॉरी, इथं दिलेलं आहे नेवेक्स आणि ऑलवेज असं आपण म्हणतो. तर याच्यामधले जे वर्ड्स आपल्याला लिहायचे ते लक्षात घ्यायचं, प्रयत्न करायचा, प्रयत्नांती परमेश्वर. पुढचं बघा आपल्याला काय विचारलेलं आहे. पुढे विचारलं डू हॅज डायरेक्टेड. याच्यामध्ये सुद्धा एक ग्रामरचा प्रश्न आपल्याला विचारला होता, अगदी सोपा होता. इथं असं म्हटलं त्यांनी की रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ द नो अदर फ्रेंड्स आर. यानं सुरुवात करा असं वाक्य बनवा. तर तशा पद्धतीचं वाक्य, नो अदर फ्रेंड्स आर ॲज अ फेथफुल ऑफ बुक्स. बघा हे फेथफुल ऑफ बुक्स, नो अदर फेथफुल ऑफ बुक्स असं तुम्हाला मेन्शन करायचं आहे ते. ठीक आहे. चला आता कसं आहे की याच्यामध्ये जर आपण अंदर जातो म्हटलं तर बऱ्याच काही गोष्टी असतात, पण त्या आपण सोडून द्या. पुढचं एखादं सेंटेन्स तुम्ही करून बघा. पुढे तुम्हाला समरी रायटिंग दिलेलं आहे. तोच एक पार्ट आहे की वर जे आपल्याला अनशीन पॅसेज दिलेलं आहे त्याची समरी रायटिंग करायचं आहे. आणि त्याला एक आपल्याला विचारलेलं आहे की सुटेबल टायटल, त्याला आपल्याला हेडिंग द्यायचं आहे. आणि हेडिंग काय देऊ आपण, हॅबिट ऑफ रिडिंग. बस एवढं हेडिंग आपण देऊ शकतो. आणि हे हेडिंग कुठे मिळते आपल्याला बघा, इथंच दिलेलं असेल, हॅबिट ऑफ रिडिंग. बस हे हेडिंग घ्यायचं आहे, तिथं लिहायचं आहे. आणि याच्यातल्या काही 2-3 ओळी सोडायच्या आणि बाकीच्या ओळी लिहायच्या आहे. तेवढं जरी केलं तर हे 5 गुणांचा हा प्रश्न असतो मित्रांनो. 5 पैकी तुम्हाला 4 गुण मिळतात. सोडू नका हा प्रश्न. बस तुम्हाला त्यातलं एक हेडिंग बघायचं आहे असं, आणि ते लिहायचं आहे आणि त्याचं वन शॉट करायचं तुम्हाला. ते सहज आहे, काही कठीण नाही आहे. चला पुढे बघूया आपण. रायटिंग स्किल विचारलं गेलं आहे. रायटिंग स्किलमध्ये फॉर्मल इन्फॉर्मल लेटर, पहिला क्वेश्चन नंबर 5. तर याच्यामध्ये काय करायचं, कधीही इनफॉर्मल लेटर लिहायचं, फॉर्मल लेटर लिहू नका. म्हणजे माझ्या मते तरी. का बरं, याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. एक सोपी आहे, याच्यामध्ये सब्जेक्ट वगैरे लिखण्याची गरज नाही. मग मी फॉर्मॅट कसा असला पाहिजे तुम्हाला एक व्हिडिओ टाकेल, शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्हाला हे टाकेल की कसा लिहायचं ते. ठीक आहे. चला पुढे बघूया. आणि डायलॉग रायटिंग आहे. डायलॉग रायटिंग याच्यामध्ये आपल्याला अगदी सोपं असतं, काही कठीण नाही. आणि ड्राफ्टिंग स्पीच. आता याच्यामध्ये पहिलं आपल्याला डायलॉग रायटिंग आपल्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. B1 और B2, एक तर हा सॉल्व्ह करा नाही तर हा सॉल्व्ह करा. दोनपैकी एकच आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे. मग आपण पहिले डिसाईड करायचं. माझ्यामध्ये तुम्ही हा जो सेक्शन आहे B1 हा अगदी सोपी असतो, काही कठीण नाही. याच्यामध्ये काय विचारलं बघा, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. हे मागं पुढे सेंटेन्स दिलेले आहे. आणि हे जंबल सेंटेन्स मागे पुढे दिले असल्यानंतर आपल्याला फक्त ते सिक्वेन्स लावायचं आहे. बघा आता मला सांगा, पहिलं सेंटेन्स विचारलं गेलेलं आहे, मे आय नो यू नेम प्लीज. आपण पहिला हाच प्रश्न करतो म्हणून हे पहिल्या नंबरवर. 2 नंबरवर काय येईल, आय एम आयशा. नाव सांगेल समोरची मुलगी, हो आय एम आयशा. ठीक आहे. 3 नंबरवर काय येईल, आर यू न्यू इन दी स्कूल. बघा, आर यू न्यू इन दी स्कूल धिस इयर असं विचारल्यावर ती म्हणेल यस आय कम हिअर फ्रॉम नागपूर. बस अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे कोणते वाक्य मागं पुढे दिलेले असतात ते बघायचे आणि त्या पद्धतीनं सिक्वेन्स लावायचा. पहिल्या नंबरवर कोणतं, दुसऱ्यावर कोणतं. तर याच्यामधलं पहिला नंबर हा येईल, दुसरा नंबर हा, तिसरा हा आणि चौथा हा. अगदी सोपा आहे. पुढचं सेंटेन्स अगदी सोपं आहे. पुढचंही क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. डायलॉग कम्प्लीट करायचे आहे फक्त. पहिला डायलॉग तुम्हाला, इन वै स्कूल वेअर आर यू स्टडिंग बिफोर कमिंग हिअर. म्हणजे इथं येण्याआधी तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकत होता. इनं सांगितलं आय वॉज स्टडिंग इन गोल्डन किड स्कूल अमरावती, असं आपण इथं मेन्शन करू शकतो. बघा, इन वै स्कूल वेअर यू स्टडिंग बिफोर कमिंग हिअर. कमिंग हिअर म्हणजे इथं येण्याच्या आधी कोणत्या शाळेत होता. मी सांगितलं गोल्डन किड स्कूल, एवढं लिहिलं तरी चालते मित्रांनो. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलाय की व्हाय डीड यू जॉईन द स्कूल. का जॉईन केली तू ही स्कूल. आपण इथं लिहिलं
माय फादर गॉट ट्रान्सफर इयर, माझ्या बाबाची इथं ट्रान्सफर झाली. माय फादर गॉट ट्रान्सफर इयर, तुम्ही ट्रान्सफर इयर लिहिलं तरी चालते. माय फादर ट्रान्सफर, माय फादर ट्रान्सफर एवढं लिहिलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही, मार्क पूर्ण मिळतात. अगदी सोपं असतं. मग त्याच्यानंतर हे काय विचारलं इथं, राईट डायलॉग मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज विथ द न्यू गर्ल ॲडमिट इन युअर क्लास, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड असतात, त्याच्यातलेच वाक्य घ्यायचे आणि ह्याच्यात लिहून टाकायचे, म्हणजे तुम्हाला गुण पूर्ण मिळतील. ठीक आहे. चला आता आर हे लिहिण्याची गरज नाही, ते लिहिल्यामुळे हे लिहिण्याची गरज नाही. चला आपण पुढे जाऊया पुढच्या याच्यावर. मग आपलं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हे अगदी सोपं आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवर काय करायचं बघा, मी तुम्हाला एक सांगतो, हे लक्षात घ्या की तुम्हाला 2 दिलेलं असेल. पहिलं तुम्हाला हे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये पहिला जो हे दिलेला आहे तो म्हणजे व्हर्बल टू, इथं दिलेलं आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. नॉन व्हर्बल म्हणजे पॅसेजमध्ये दिलेला नाही आहे, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, तुम्हाला ते पॅसेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि दुसरं ऍक्च्युली तुम्हाला इथे व्हर्बल टू नॉन व्हर्बल, म्हणजे ऑलरेडी व्हर्बल म्हणजे शब्दांमध्ये दिलेलं आहे तुम्हाला टी डायग्राम किंवा असे बॉक्सेस बनवायचे आहेत. तर माझ्या मते कसं आहे की याच्यामध्ये जर बॉक्सेस बनवून दिलेले असतील तुम्हाला, व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये ऑलरेडी जर बॉक्सेस बनवून दिले आणि हे मॅटर त्या बॉक्सेसमध्ये भरायचं असेल तर तुम्ही हा बॉक्सेस सॉल्व्ह करावा. पण या बॉक्सेसच्या म्हणजे या पॅसेजच्या नंतर जर कोणती टी डायग्राम ऑलरेडी दिलेली नाही आहे किंवा बॉक्स दिलेला नाही आहे तर हे सॉल्व्ह करू नका. मग हे सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा म्हणजे काय करा, काहीच नाही. याच्यामधलं जे मोबाईल फोन, व्हाईस मेल, कॅमेरा, मोबाईल फोन मध्ये व्हाईस मेल असतो, मोबाईल फोनमध्ये कॅमेरा असतो, मोबाईल फोनमध्ये रेडिओ असतो, मोबाईल फोनमध्ये इंटरनेट असते, मोबाईल फोनमध्ये SMS असते. म्हणजे मोबाईल फोन इन्क्लुडेड इंटरनेट, मोबाईल फोन इन्क्लुडेड SMS, बस असे सेंटेन्स याला घेऊन बनवून टाका. बस तुम्हाला याच्यामध्ये बरेच चांगले गुण मिळतील. मित्रांनो, एवढं मी शॉर्टकट कीज यासाठी थोडं सांगत आहे की जे मुलं शेवटच्या क्षणाला हे बघत असतील त्यांच्याकरता, जे चांगल्या पद्धतीने करतात त्यांचा प्रॉब्लेम नाही. एक्सपांड देम इथं विचारलेलं आहे. इथेही सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की बी ऑर B2 याच्यापैकी कोणतंही एकच सॉल्व्ह करायचं आहे. न्यूज रिपोर्ट अगदी सोपं असते, ते सॉल्व्ह केलं तर चालते. आणि कसं करायचं बघा, इथं तुम्हाला एक न्यूज रिपोर्ट दिलेला आहे. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट. आणि काय पॉईंट दिलेला आहे बघा, स्कूल इन कोल्हापूर सेलिब्रेट द महात्मा गांधी जयंती. सोपं आहे. महात्मा गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबरला असते, लक्षात ठेवता हे फक्त. आणि न्यूज रिपोर्ट म्हणजे बातमी तयार करायची. आणि इथं ऑलरेडी तुम्हाला सगळे हेडिंग दिलेले आहे, सगळे तुम्हाला टायटल दिलेलं आहे. पहिलं दिलेलं आहे हेडिंग. आता हेडिंग म्हणजे काय लिहायचं, काहीच नाही, हे इथं दिलेलं लिहून टाकायचं. स्कूल इन कोल्हापूर, हेडिंग काय लिहायचं, हेडिंग लिहायचं स्कूल इन कोल्हापूर सेलिब्रेट द महात्मा गांधी जयंती. बस हे पुरेच्या पूर्ण असं सेंटेन्स असं इथे लिहून टाकायचं हेडिंग मध्ये. आता डेट लाईन कोणती लिहायची, 2 ऑक्टोबरलाच आहे म्हणून 2 ऑक्टोबर टाकणं गरजेचं आहे, किंवा 2 ऑक्टोबरच्या नंतर 3 ऑक्टोबर असं तुम्ही इथं डेट टाका. 3 ऑक्टोबर लिहायचं कसं माहित आहे बघा, लिहा असं अशा पद्धतीने लिहा 3 ऑक्टोबर. आणि याच्या समोर तुम्ही लिहा बस 3 ऑक्टोबर लिहा. इथं महिना नका टाकू, 3 आणि OCT ऑक्टोबर, आणि त्याच्यानंतर टाका कोल्हापूर, कारण की कोल्हापूरला केलं म्हणून कोल्हापूरच्या पेपरमध्ये इथं कोल्हापूर लिहा, कॉमा द्या. आणि मग त्याच्या पुढे काय विचारलं आपल्याला, त्याच्या पुढे विचारलं इंट्रोडक्शन. काय इंट्रोडक्शन, वरचं जे सेंटेन्स तुम्ही लिहिलं हेच सेंटेन्स थोडंसं व्यवस्थितरित्या पुन्हा त्याच्यामध्ये लिहा. माय स्कूल सेलिब्रेट इन द स्कूल इन कोल्हापूर सेलिब्रेट महात्मा गांधी जयंती इज जॉयफुली. बस अशा पद्धतीनं पहिलं सेंटेन्स लिहून टाका इंट्रोडक्शन मध्ये. आणि शॉर्ट कंटिन्युअस पॅरिग्राफ याच्यामध्ये तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं करा. हे डेव्हलपमेंट स्टोरी जर जमेत असेल तर करा, नाही तर मग तुम्ही वरचं कराच. न्यूज रिपोर्ट हा सोपाच आहे याच्यापेक्षा. ठीक आहे. चला पुढे. आता बघा स्किल डेव्हलपमेंट आहे, 5 मार्काचा आहे, हातचा आहे, सोडू नका. सोपं दिलेलं असते, पुस्तकामधलं दिलेलं असते. पहिला दिलेलं आहे बेगर म्हणजे भिकारी होते. आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे. काय विचारलं, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड. पहिले तर शब्द दिलेले असतात, मग सेंटेन्स दिलेलं असते, आणि मग तुम्हाला दिलेलं असतात त्याच्यामध्ये काही सुभाषित किंवा म्हणी. आता याच्यामध्ये पहिला आपल्याला दिलेला आहे बेगर. बेगर म्हणजे भिकारी. ब्युटी म्हणजे सौंदर्य. टेल म्हणजे शपूट, हे लक्षात ठेवा. टेल म्हणजे शपूट. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. गोल्ड म्हणजे सोने. इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे. ठीक आहे. सोपं आहे की नाही. बघा पुढे आपल्याला काय विचारलं, एक सेंटेन्स दिलेला आहे. हार्डवर्क इज द की ऑफ सक्सेस. परिश्रम ही यशाची किल्ली आहे. डोंट बिलीव्ह इन रोमर्स म्हणजे डोंट बिलीव्ह इन रोमर्स म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नका. त्यानंतर काय, हँडल द बुक केअरफुली म्हणजे पुस्तके काळजीपूर्वक हाताळा. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय विचारलं, ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडोम्स किंवा प्रोव्हर्ब्स म्हणजे याला म्हणतो आपण काहीतरी सुभाषित म्हणी वगैरे. बघा रिप ॲज यू शो म्हणजे काय दिलेलं आहे इथं, पेरेल तेच उगवेल. ठीक आहे. त्याच्यानंतर एम्प्टी विसल मेक मच नॉईस म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार.
हे प्रयत्न करा. पुस्तकाच्या आतमध्ये दिलेले आहेत. काहीही कठीण नाही, व्यवस्थित वाचन करा. पूर्णपैकी पूर्ण गुण मिळतात मित्रांनो. जास्तीत जास्त सराव करा आणि भरपूर गुण मिळवा. हे प्रश्नपत्रिका अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. पुढील काही व्हिडिओ मी संस्कृत आणि हिंदीचे सुद्धा टाकणार आहे. व्यवस्थित बघा आणि पुढचा पेपर तुमचा झाल्यानंतर तो सुद्धा टाकेल. तुमच्या परीक्षेकरता पुन्हा एकदा बेस्ट ऑफ एफर्ट्स. थँक्यू सो मच.